सो यामध्ये फाइंड आउट द सपोर्ट रिॲक्शन्स ऑफ द सिम्पली सपोर्टेड बीम शोन इन फिगर. इथे काय दिलेलं आहे, 2 किलो न्यूटन पॉईंट लोड दिला आहे आणि UDL दिले आहे 3 किलो न्यूटन पर मीटर आहे. यामधलं जे डिस्टन्स आहे हे आहे 3 मीटर, हे आहे 2 मीटर आणि हे आहे 2 मीटर. सो आपल्याला काय करायचं आहे, सपोर्ट रिॲक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. मीन्स टू फाइंड RA अँड RB, राईट. सो याची डायग्राम कशी येणार आहे, आता पुढे जर का आपण सॉल्व केलं, हे पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार, हा 2 मीटरचा जो स्पॅन आहे त्यामध्ये ते मिड पॉईंटला ॲक्ट होणार, म्हणजे 1 मीटरला ॲक्ट होणार आहे. मल्टिप्लाय बाय काय करायचं आपल्याला, लेंथ करायची. सो इथे चेक करा, हे टोटल 3 मीटर, त्यानंतर हे 2 मीटर आणि हे जे आहे ते अगेन 2 मीटर. ओके. सो पॉईंट लोड जो फर्स्ट आहे तो कुठे ॲक्ट होतो, या ठिकाणी 2 किलो न्यूटन. हा पॉईंट ए, हा पॉईंट बी. सो ह्या स्पॅनमध्ये तुम्हाला काय आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. तो पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे या 2 मीटरच्या मिड पॉईंटला ॲक्ट होणार, म्हणजे इथे. सो या ठिकाणी इथे ॲक्ट होईल. सो हे जे डिस्टन्स आहे हे किती होईल, 1 मीटर. इकडे सुद्धा किती असेल, 1 मीटर. सो ह्याचं पॉईंट लोड कसं कन्वर्ट करणार, 3 किलो न्यूटन पर मीटर मल्टिप्लाय बाय टोटल किती आहे UDL 2 मीटरवरती. सो मल्टिप्लाय बाय 2 मीटर. सो ह्याचं आन्सर किती येतं आहे, 6 किलो न्यूटन. ओके. सो यामध्ये चेक करा, 2 पॉईंट लोड झाले, 2 किलो न्यूटन आणि 6 किलो न्यूटन. आता काय करायचं आपल्याला, रिॲक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. सो रिॲक्शन्स कुठे असतील, दिस इज RA आणि हे जे आहे ते RB. सो आता रिॲक्शन्स फाइंड आउट करण्यासाठी समेशन Fy इज इक्वल टू 0, समेशन Fx इज इक्वल टू 0, समेशन M ॲट पॉईंट A इज इक्वल टू 0. हे काय आहेत, कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम. आता यामध्ये बघा Fx काय आहे, नाही आहे, इथे 0 आहे, बरोबर आहे ना. सो आता Fy आणि MA वरती आपल्याला काय करायचे आहे, रिॲक्शन्स फाइंड आउट करायचे आहे. सो Fy इज इक्वल टू 0. सो साइन कन्व्हेन्शन अपवर्ड पॉझिटिव्ह, डाउनवर्ड निगेटिव्ह. RA प्लस RB इज इक्वल टू 2 किलो न्यूटन प्लस 6 इज इक्वल टू 8 किलो न्यूटन. हे इक्वेशन 1. त्यानंतर समेशन कॅपिटल M ॲट पॉईंट A इज इक्वल टू 0 आहे. सो यामध्ये चेक करा, ॲट पॉईंट A नुसार आपल्याला डिस्टन्सेस चेक करायचे आहेत. सो पहिला जो पॉईंट लोड कुठे आहे, 2 किलो न्यूटन 3 मीटरवरती, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. सो 2 मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स इज 3, करेक्ट. आणि याचा या A पॉईंटपासून हा कसा रोटेट होतो आहे, क्लॉकवाईज, म्हणून काय असणार आहे, पॉझिटिव्ह. साइन कन्व्हेन्शन काय आहे, क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. आता यामध्ये दुसरा हा पॉईंट लोड किती आहे, 6 किलो न्यूटन मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स किती आहे, A पॉईंटपासूनचं डिस्टन्स काय आहे, 3 + 2 + 1, ह्याच्या मिड पॉईंटला ॲक्ट होतं ना, या पॉईंटच्या मिड पॉईंटला. इथे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे, तो पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करताना मिड पॉईंटला झाला. म्हणजे हे 1 मीटर डिस्टन्स, 2 मीटर आणि 3 मीटर किती झाले, टोटल 6 मीटर डिस्टन्स. आणि A पॉईंटपासून तो कसा आहे, क्लॉकवाईज रोटेट होते. सो हा झाला पॉझिटिव्ह. नेक्स्ट RB मल्टिप्लाय बाय A पॉईंटपासूनचं डिस्टन्स किती आहे, 3 + 2 + 2 किती झालं, 4 + 3 7. A पॉईंटपासून कसा रोटेट होतोय, अँटी क्लॉकवाईज, म्हणून याचं साइन कन्व्हेन्शन काय, निगेटिव्ह, इज इक्वल टू 0. आता हे आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. 2 × 3 6 प्लस 6 × 6 36 मायनस ऑफ 7 RB इज इक्वल टू 0. म्हणजे याची बेरीज केली, 6 + 36 किती झालं, 42 मायनस ऑफ 7 RB इज इक्वल टू 0.
So 7 RB is equal to 42. So RB is equal to what? 42 divided by 7. RB is equal to 6 kilonewton. सो ही जी व्हॅल्यू आहे, ही काय करायची आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची या इक्वेशनमध्ये. सो RA प्लस 6 इज इक्वल टू 8 kilonewton. So RA is equal to 8 minus 6 is equal to 2. So RA is equal to 2 kilonewton. So हे झालं तुमच्या रिॲक्शन्स, सपोर्ट रिॲक्शन्स ऑफ द सिम्पली सपोर्टेड बीम. RA इज इक्वल टू वॉट? 2 kilonewton अँड RB इज इक्वल टू 6 kilonewton. पूर्ण वाक्यात जर का आन्सर लिहायचा असेल तर द सपोर्ट रिॲक्शन्स ऑफ द SSB म्हणजे काय? सिम्पली सपोर्टेड बीम आर 2 kilonewton अँड 6 kilonewton. असं तुम्ही आन्सर लिहू शकता.